नानी कुठे चाललोय आपण? रानात भाजी काढायला. मी आणि आमच्या शेजारच्या काकू डोंगरावरती भाजी काढायला चाललोय. आमच्या घरासमोरच डोंगर असल्यामुळे पावसाळ्यात आम्ही अधूनमधून इकडे येत जात असतो. थोडंसं पुढे गेलो आणि आम्हाला भाजी दिसायला लागली. ही भाजी आहे ना, तिला आमच्या भागात पातेरी म्हणतात. पावसाळ्यात ही खूप छान मिळते. मग आम्ही निवांतपणे पातेरी काढायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळीकडे हिरवागार निसर्ग, हलका पाऊस आणि मस्त थंडगार हवा. त्यामुळे भाजी काढायलाही वेगळीच मज्जा येत होती. आणि हा बघा, वरून दिसणारा आमचा चांबारखेड गाव. खरंच वरून गाव तर अजूनच खूप सुंदर दिसतंय. त्यानंतर मी थोडं पुढे त्या टेकडीवर गेले. तिथे इतका मस्त वारा सुटला होता की 2 मिनिट तिथेच बसले. तिकडेही भरपूर पातेरी होती. मग पुन्हा भाजी काढायला सुरुवात केली. बघता बघता आमच्याकडे खूप सारी भाजी जमा झाली. आणि हा वरून दिसणारा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. दूरवर दिसणारा आमचा चांबारखेड गाव आणि इकडे समोर दिसते ना, ती आहे आमची मोठी टेकडी. थोडे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि मग म्हटलं चला आता घरी निघूया. घरी निघताना वाटेत आम्हाला या झाडाला हे फळ दिसलं. पण खरं सांगायचं तर याचं नावही मला माहित नव्हतं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं करत करत आम्ही खूप सारी पातेरी काढली. पावसाळ्यात भिजत भाजी काढायची मजा काही वेगळीच असते. गावाकडचं आयुष्य अशा छोट्या छोट्या क्षणांमुळे अजून सुंदर वाटतं. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही अशी भाजी काढायला आवडतं का. आणि असेच अजून ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.